पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 22 एप्रिल रोजी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज देखील या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या हाय अलर्टवर आहेत. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. मी पहलगामच्या स्मारकाच्या समोर असलेल्या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आर्मीकडून आता या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जात आहे. कुठे काही आक्षेपार्ह साहित्य सापडतं आहे का याची देखील पावलोपावली जी दखल आहे या ठिकाणी घेतली जाते. कुठे काही बॉम्ब प्लांट केला आहे का हे सुद्धा तपासलं जातं आहे आणि स्निफर डॉगच्या माध्यमातून हा जो पूर्ण परिसर आहे तो सध्या सॅनिटाईज करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलीस आणि आर्मीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आणि आर्मीच्या जवानांचा जो पहारा आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बघा, हे सगळे आर्मीचे जे जवान आहेत ते सध्या पहलगामला जाणाऱ्या दिशेच्या रस्त्यावर दाखल झालेले आहेत आणि बंदूकधारी शस्त्रधारी हे सगळे आर्मीचे जे जवान आहेत या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे जिथे कचरा कुंडी आहे किंवा काही आक्षेपार्ह वस्तू सापडण्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी स्निफर डॉगच्या माध्यमातून श्वान पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलं जातं. एकंदरीतच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा नाहक बळी गेला होता आणि यानंतर अजूनही बैसारन व्हॅली म्हणा किंवा इथले पॉईंट्स म्हणा ते अजूनही पर्यटनासाठी बंद आहेत आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.